गोकुळ सोबत गोकुल। हा भोगळ कारभार चालू आहे। महापालिका गेली 4.5 वर्ष प्रशासकांच्या माध्यमातून चालू आहे। आता प्रत्येक वेळी काय होत होतं, नागरिक नगरसेवकांचं लक्ष नाही, नगरसेवकांच्याकडे जात होते सगळे करून। आता 4.5 वर्ष प्रशासकाच्या हातात दिलेलं आहे। उपसमिती अधिकाऱ्यांचे, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निर्माण केलेले आहे। कोल्हापुरात कुठल्याही डिपार्टमेंटकडे जावा, कुठलाही घोबळ कारभार चालू आहे। ना ड्रेनेजचा असू दे, ना स्वच्छतेचा असू दे, ना लाईट विभागाचा असू दे, ना रस्ते विकास आणि शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून असू दे। एवढे मोठे कोटीचे निधी आले, एवढ्या मोठीचे निधी महापालिकेने खर्च केले। काय कुठे चालले आहेत? आज शहरात, कोल्हापूर शहरात साधे आपण दिवे लावू शकत नाही, दिव्यासाठी मॅन पॉवर नाही। आपल्या शहरात गेली 1 वर्ष झालं 1700 दिवे। का आपण मेहरबान आहे? कोल्हापूर महानगरपालिकेला, महाराष्ट्रातल्या महापालिकेला नेम वेगळा आणि कोल्हापूर महानगरपालिकेचा नेम वेगळा आहे का? का त्या ठेकेदाराला, कुणाची मेहरबानी आहे त्या ठेकेदारावर? या संबंधित ठेकेदाराला दर महिन्याला आपण लाईट सेव्हिंग मधनं 40 ते 45 लाख रुपये दिले जातात। आतापर्यंत त्याला 15 कोटी रुपये दिलेले आहेत, पण शहरात 1 वर्ष झालं 1700 दिवे बंद आहेत। ह्याचा कोण बघणार आहे का नाही? या गोष्टीकडे दुर्लक्ष किती दिवस करणार कोल्हापूर शहरात? जनता कुणाकडे हाक मागणार? ना कोल्हापूर शहराच्या कुठल्या निवडणुका होतात, स्थानिक स्वराज्याच्या होत नाहीत, तिथे नगरसेवक येऊन विचारतील। ह्याच्या आधी नागरिकांना जाता येत होतं, आता तर पूर्ण कारभार प्रशासनाच्या हातात दिलाय। जनतेला भेटायला वेळ नाही, अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर मटेरियल नाही, ठेकेदार म्हणतात फोन केल्यानंतर आम्हाला पैसे मिळाले नाहीत। मग जातात कुठे पैसे? शहराचा प्रश्न कोल्हापूर महानगरपालिकेच्या ही ESL कंपनी सगळ्या राज्यभर आहे। पुण्यात कशी चालली सुविधा, नाशिकमध्ये कशा चालू आहेत, कोल्हापूरमध्येच ज्या ठेकेदारांना काम करण्यासाठी येतात त्या कोल्हापूरमध्येच का प्रश्न निर्माण होतात? ह्याचा प्रशासनानं दखल घेतली पाहिजे। संबंधित अधिकाऱ्यांच्याकडं आज आपले 1700 दिवे बसवायला 1 कोटी रुपये लागतात, पण 1 वर्ष झालं आपल्या प्रशासनाच्या त्या डिपार्टमेंटवर 1 कोटी रुपये निधी पगारासाठी गेला, पण 70 लाखाचे दिवे महापालिका घेऊ शकत नाही। कारण का? मग महापालिकेची एवढी दुरावस्था झाली असली तर जनतेला आम्ही आव्हान करतो शिवसेना स्टाईलनं की महापालिकेची आणीबाणी काळ म्हणून डिक्लेअर करूया आणि जनतेतनं पर घरातनं 1 दिवा महापालिकेला जमा करूया। आणि महापालिकेला कुठलाही नैतिकता राहणार नाही की आपल्या जनतेकडनं टॅक्स मागण्याचा।